आध्यात्मिक जीवनामध्ये गौरव अथवा शिक्षा होत असेल तर ती वृत्तीला लक्ष देऊन ऐका बरं का, पॉईंट जबरदस्त आहे. भौतिक जगतामध्ये जी दिसते ती कृती आणि जी दिसत नाही ती वृत्ती. कृती व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. वृत्ती व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला नियमन ठेवावं लागणार आहे. नियमनासाठी संयम ठेवावा लागणार आहे आणि संयमासाठी तुम्हाला त्या ज्ञान असावं लागणार आहे. आणि ज्ञानानुरूप जर आचरण तुमचं जर असेल तर तुमची वृत्ती व्यवस्थित राहणार आहे. कृती जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची जर असेल तर त्यासाठी नियंत्रण हवं, नियंत्रणासाठी शक्ती हवी आणि शक्तीसाठी सामर्थ्य हवं आणि त्या सामर्थ्यावर कार्य हवं.